1. दक्षिण पश्चिम कोपऱ्यात घर, कार्यालय किंवा इतर कोणत्याही इमारतीस लागून कधीही जलतरण तलाव, पाण्याची जागा किंवा सामान्य जमिनीच्या पातळीपेक्षा कमी काहीही करू नका. 2. कॅश लॉकर किंवा कॅश दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम भिंतीजवळ ठेवा, जेणेकरून ते उत्तर दिशेला उघडेल. उत्तर ही कुबेर देवतेची दिशा आहे आणि उत्तर दिशेला लॉकर उघडल्याने कुबेर पुन्हा पुन्हा भरू शकतात. रोख लॉकर इतर कोणत्याही दिशेला ठेवणे टाळा. 3. कधीही कोणत्याही परिस्थितीत रोख लॉकर कोणत्याही जिन्याखाली ठेवू नका, कारण यामुळे कुटुंबावर किंवा व्यवसायावर खूप आर्थिक ताण पडतो. 4. संपत्ती आकर्षित करण्याची एक युक्ती म्हणजे तुमच्या कॅश लॉकर समोर आरसा लावणे, म्हणजे आरशात कॅश लॉकरची प्रतिमा दिसते. हे द्योतक आहे की तुमची संपत्ती दुप्पट झाली आहे. 5. ईशान्य भाग नेहमी गोंधळमुक्त आणि खुला ठेवल्याने धन तुमच्याकडे आकर्षित होते. या भागात जिना वगैरे बनवणे टाळा. ईशान्य कोपऱ्यात जड कोणतीही वस्तू जसे की मशिनरी वगैरे कधीही ठेवू नका. 6. सीमा भिंतीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही वक्र भिंत बनवू नका, ते काटकोनात बनवा. 7. छताचा दक्षिण पश्चिम भाग नेहमी उत्तर पूर्व भागापेक्षा उंच ठेवा. दुसऱ्या शब्दांत इमारतीच्या छताचा उतार SW पासून ने पर्यंत असावा. 8. घराच्या दक्षिण आणि पश्चिम भिंती आणि सीमा उत्तर आणि पूर्व बाजूच्या भिंतींपेक्षा उंच आणि जाड असल्याची खात्री करा. 9. सभोवतालच्या रस्त्यांपेक्षा जास्त किंवा किमान समान उंची असलेले भूखंड नेहमी खरेदी करा. समोरच्या रस्त्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेला प्लॉट कधीही खरेदी करू नका. 10. पैशासाठी वास्तूनुसार प्लॉटच्या दक्षिण पश्चिम भागात मोठी आणि मोठी झाडे लावल्याने वित्त स्थिर होते. हे कुटुंब आणि व्यवसायातील दुर्दैव आणि दुर्घटना टाळण्यास देखील मदत करते. 11. प्लॉटच्या ईशान्य बाजूस कधीही मोठी आणि उंच झाडे लावू नका, कारण ते आर्थिक प्रवाहात अडथळा आणतात. 12. घराच्या मध्यभागी नेहमी मोकळे क्षेत्र असल्याचे सुनिश्चित करा. घराच्या या भागात कधीही कोणतेही बांधकाम करू नका, कारण हे ब्रह्मस्थान आहे. 13. प्लॉटचा SSW किंवा पश्चिम भाग स्टोअर रूम म्हणून बनवा. 14. सर्व दरवाजे आणि खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवा. ते गलिच्छ असल्यास पैशाच्या प्रवाहात अडथळा येतो. 15. संपत्तीच्या वास्तू टिप्सनुसार गळती होणारे नळ बदला. पाण्याची गळती म्हणजे अपव्यय आणि पैशाचे नुकसान. 16. घराच्या उत्तर पूर्व भागात पाण्याचे कारंजे ठेवा. कारंजातील पाणी नेहमी फिरत असल्याची खात्री करा. पाण्याची हालचाल सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचा प्रवाह दर्शवते. 17. समृद्धी आणि संपत्ती तुम्हाला सहज शोधता यावी यासाठी तुमच्या घराचे मुख्य किंवा प्रवेशद्वार विशिष्ट पद्धतीने सजवा. 18. तसेच तुमच्या घराचे नाव आणि नंबर प्लेट आकर्षक करा. हा भाग उजळ आणि सुंदर ठेवा. 19. तुमच्या प्लॉटच्या अंगणात पक्ष्यांना पाणी आणि धान्य खाऊ घालण्याची खात्री करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती आकर्षित होते. 20. उत्तरेला निळ्या रंगाच्या भांड्यात मनी प्लांट ठेवा. संपत्ती मिळविण्यासाठी आणि आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी या वास्तू मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.